घशामध्ये जळजळ, पोटात आग, करपट ढेकर असं जर चालू झालं तर काही सुधरत नाही। बरेच जणांना असा त्रास होतो आणि असं वाटतं लगेच काहीतरी थंडगार घ्यावं आणि त्यात सगळ्यात सोपा पर्याय दिसतो तो म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलेल्या दुधाचा। थंडगार दूध घेतल्यानंतर खूप बरं वाटल्यासारखं होतं। हे दूध थंड असल्यामुळं आपल्याला असं वाटतं की ॲसिडिटी कमी झाली, पण खरंच दूध घेतल्यामुळं ॲसिडिटी कमी होते का किंवा याच्यामध्ये काय प्रक्रिया होते हे सगळं पाहणं आवश्यक आहे। आपल्याला जळजळ होते, आग होते याचा अर्थ आपल्या पोटामध्ये खूप जास्त ॲसिड सिक्रेशन झालेलं आहे, यालाच हायपर ॲसिडिटी म्हणतात। त्यात तुम्ही थंडगार दूध घेतल्यानंतर जसं पनीर बनवताना दुधामध्ये लिंबू किंवा विनेगर टाकले जाते तशीच प्रक्रिया काहीशी आपल्या पोटामध्ये होते। दूध घेतल्यामुळे पोटात आग होणे किंवा जळजळ होणे फक्त हे लक्षण कमी होतं, पण ॲसिड सिक्रेशनचं प्रमाण कमी होत नाही आणि ते बाहेरही पडत नाही। हे बाहेर न पडलेलं ॲसिड हे आतल्या आत पोटाला त्रास देतं, पोटातील आतल्या त्वचेला घर्षण करतं आणि अल्सर्सची निर्मिती होते। हे अल्सर्सचं प्रमाण जास्त झाल्यानंतर परफोरेशनसुद्धा होऊ शकतं, त्यामध्ये पोट खूप जास्त प्रमाणात दुखतं। असं वारंवार ॲसिड जर दाबलं गेलं तर त्याचा परिणाम म्हणून डिओडेनल अल्सर्स, गॉल ब्लॅडरचे स्टोन्स किंवा हे पित्त रक्तात मिसळतं आणि त्यामुळं खाज किंवा आग होणे किंवा चट्टे पडणे, डोकं दुखणे, चक्कर येणे असा त्रास चालू होतात। मग असा त्रास झाल्यानंतर दुधाऐवजी आपण काय घेऊ शकतो असा प्रश्न बरेच जणांना पडत असेल। ॲसिडिटीच्या रुग्णांना सगळ्यात पहिलं पथ्य पाळणे आवश्यक आहे। त्यांना कशामुळे ॲसिडिटी होते हे हेतू शोधून काढणे आवश्यक आहे आणि मुळापासून चिकित्सा करणे जास्त महत्त्वाचे आहे। ज्यांना पण हायपर ॲसिडिटीचा नेहमीच त्रास असेल त्यांनी धने, जिरे आणि सोप याचं एक पावडर करून ठेवायचं। 2 कप पाण्यामध्ये यातलं 1 चमच पावडर टाकायचं आणि हे पाणी उकळू द्यायचं। जेव्हा 1 कप शिल्लक राहील तेव्हा हे पाणी गाळून ते सेवन करायचं। त्यात तुम्ही खडीसाखरचं पावडर हे पण टाकू शकता, त्याने सुद्धा ॲसिडिटी लगेच कमी होते। माहिती आवडली असल्यास कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।